11 एप्रिल. साधनाने जे साधत नाही ते संत सहवासाने लाभते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक आहे. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे आणि समर्थासारखे असतात. ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नाही. चमत्कार सहजगत्या होत असतील तर ते होत. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये, त्यांची परीक्षाही पाहू नये, कोणाचंही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावं, हितच चिंतावं. उत्तम हित नामा वाचून अन्य कशात नाही. अखंड भगवन नाम जपणे हे संत संगत आहे. सद्विचार ही सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन, सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलते एक मुलाने आफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ही गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आई नव्हे. त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नाही. संताला विषयाचं प्रेम असत नाही इतके नव्हे तर त्याचा माणूस विषात राहिला तर त्याच्या हृदयातला पीळ पडतो. कुत्रा हाड चगळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन त्या हाडातून येतं असं समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याचा दसपट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटतं. संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला की संताला आपले स्वतःचे सार्थक झालं असं वाटतं. साधनाने जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधतं. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्व व्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचे आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणीच राहायचीच आहे. त्यात समाधान मानणे, कोणावरही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप मानणे, निराभिमान राहणे, सर्वोदित भगवन नाम स्मरण करणे, संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हा परमार्थ आहे. यात कोणतीही गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे. आम्ही निश्चयाने ती करतेच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच. प्रपंचात कसं वागावं हे संत शिकवितात आणि वागून दाखवतात. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.